गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, कमू पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आयुर्वेदात आणि आरोग्य चहा घेता घेता सहजच अनेक विचार डोक्यात येतात. त्यात आजचा विषय आहे व्रत, व्रताचरण. कारण चातुर्मासाला सुरू होतोय आणि व्रताचा काळ हा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. पण व्रत म्हणजे काय, व्रत कशासाठी करायची, व्रत कुठल्या प्रकारची असू शकतात, हाही विचार आपला असू शकतो. कारण यांचा सगळ्यांशी संबंध या शरीराशी आहे आणि शरीराचा संबंध आरोग्याशी आहे. त्यामुळे सगळ्यांचा संबंध आरोग्याशी वास्तविकता आहे, पण आपल्याला तो कधी जाणवतो कधी जाणवत नाही. म्हणून हा आजचा विषय, आरोग्यासाठी व्रत वैकल्य. आता आषाढीची वारी चालू आहे. पायाने चालणं हेही व्रत आहे. कोणी म्हणतं सत्य बोलावं, खरं बोलावं, हेच माझं व्रत आहे. कोणी नामस्मरण करणं हे व्रत मानतात. कुठलंही असो, जे निश्चयाने नियमाने करावं त्याला म्हणतात व्रत. अर्थात त्यामुळे पवित्र कारणासाठी केलेल्या गोष्टींना व्रत म्हणावं हे खरं. आता मुंजीलाही व्रतबंध असं नाव आहे. त्यामुळे हा जन्म व्रताचरण करणार, आता ब्रह्मचर्याचं पालन करणार, गुरुगृही जाणार आणि विद्याभ्यासी होणार, या प्रकारचं व्रत धारण केलेला तो व्रतबंध, म्हणजे म्हणून ते मुंजी, ही मुंज. अशा प्रकारचं हे व्रतबंध. तर आता हा व्रतांचा काळ चातुर्मासाचा, त्यामुळे आपण व्रतांबद्दल थोडंसं पाहू. व्रत अर्थातच काही वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं असू शकतं. काही म्हणजे शरीराने केलेलं, मनाने केलेलं आणि वाचेने केलेलं, अशा तिन्ही प्रकारची व्रत ही मानता येतात. त्यामुळे आता वारकरी चालत जाऊन पंढरीरायाचं दर्शन घेतात. हे शारीरिक तपही आहे. एवढं सगळं चालत जाणं हे केवळ शरीराचं काम नाही, ते मनाचंही आहे, त्यामुळे मानसिकही आहे. आणि जाताना अखंड नामस्मरणात नावाचा गजर करत जायचं, त्यामुळे वाचिक तपही घडतं. आणि ह्याचा परिणाम अर्थातच शरीरावर, मनावर आणि त्यामुळे आरोग्यावरही होतो. त्यामुळे वारकरी हे आरोग्य संपन्न आहेत हे सत्य आहे. पूर्वी वारकरी हे बहुतांशी शेतकरी होते. शेती हाच आपला खरा आजही राष्ट्रीय धर्म आहे. पण तरी सुद्धा त्यामुळे चालत जाणं हे त्यांच्यासाठी मोठं कष्टाचं काम नव्हतं. कारण दिवसभर शेतात राबणं, त्याच्याऐवजी चालणं इतकं सोपं त्यांच्यासाठी होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. कारण आपण बऱ्यापैकी सुखासीन झालोय आणि त्यामुळे आपण चालण्याचं हे एवढे कष्ट करणं आपल्याला काही काही वेळेला कठीण जातं. त्यामुळे हे शरीराने केलेलं तप, करायचं तप, हे आपल्यासाठी आता मोठं दिव्य आहे. आणि त्यासाठी शरीराची, मनाची आणि आपली तयारी करायला पाहिजे. आणि तशी तयारी करण्याने ही वारी सोपी होऊ शकते. निदान
कमी कष्टमय होऊ शकते एवढं नक्की. कारण कष्ट होतात हे सत्य आहे आणि कष्ट आहे म्हणूनच तापणं आहे आणि तापणं म्हणूनच त्याला तपही म्हटलंय. आणि हे व्रताचरण, तपाचरण हे जे आहे भगवंताच्या प्रित्यर्थ म्हणजे भगवंताची कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपण हे करतोय. तर हे कायिक, वाचिक, मानसिक तप हे आपण आता यावेळेला चातुर्मासात आता आषाढीच्या नंतर आपण काय करणार हे आपल्याला ठरवायचं आहे. तर आपण इथे व्रत म्हणजे काय इथपर्यंतच थांबू. पुढे आपण हा विषय आणखीन पुढे नेऊ. त्यावेळेला पुढे सर आता इथेच विराम. जय जय रघुवीर समर्थ.